डिंकाचे लाडू खूप पौष्टिक आणि फायदेशीर आहेत. आता थंडीच्या दिवसामध्ये आपण घरोघरी डिंकाचे लाडू बनवतो. तर मग चला सुरुवात करूया. लागणारे साहित्य मी घेतलेले आहे. 600 ग्रॅम खारीक, 600 ग्रॅम खारीक आणि 500 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता हे खारीक आणि खोबरं छान उन्हात कडकडीत वाळून घ्यायचं, जास्त दिवस टिकतं. आता 1 किलो खारीक घेतली होती, ती स्वच्छ करून 600 ग्रॅम भरली आणि 500 ग्रॅम खोबरं घेतलं, हे दळून घेतलेलं आहे दोन्ही मिश्रण एकत्र. 250 ग्रॅम डिंक, 500 ग्रॅम काजू, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, सुंठ, मनुके आणि 500 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 500 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गॅसची फ्लेम चालू केली. कढई गरम होताच त्यामध्ये मी 2 ते 3 पळी तुपाचं मोहन ॲड केलेलं आहे. आता हे तुपाचं मोहन गरम होताच त्यामध्ये आपण डिंक तळून घेऊया. तुपाचं मोहन गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण सर्व डिंक हा तळून घेऊया. असा छान फुलेपर्यंत डिंक तळून घ्यायचा. वेळ लागतो डिंक तळायला, पण छान खरपूस असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा. आता हा सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे. आता डिंक तळून झालेला आहे. आता या तुपामध्ये बदाम छान भाजून घेऊया. सर्व साहित्य तुपामध्ये भाजून घ्यायचं. तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडवांना खूप छान चव येते आणि घरगुती तुपामुळे तर खूप छान लाडू होतात. शक्यतो घरचंच तूप वापरा. आता छान बदाम तुपामध्ये भाजून झालेले आहेत. बघा किती छान रंगही आलेला आहे. आता या तुपामध्ये आपण थोडंसं तुपाचं मोहन टाकलं आणि त्यामध्ये काजू भाजून घेऊया. छान रंग येईपर्यंत हे काजू भाजून घेऊया. परत थोडंसं तुपाचं मोहन ॲड करते आणि छान भाजून घेऊया. सर्व तेलामध्ये काजू बदाम हे सर्व भाजून घेतल्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता 1 वाटी गव्हाचं पीठ तुपात भाजून घेऊया. एकसारखं परतून घ्यायचं, छान असं भाजून घ्यायचं. अजिबात पिठाच्या आणि तुपाचं यामध्ये गुठळी झाली नाही पाहिजेत. त्यामुळे छान एकसारखं एक सलग परतून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं. पिठाचा रंग बदलेपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आणि लाडवामध्ये गव्हाचं पीठ, डिंक, घरगुती तूप, सुंठ टाकल्यामुळे लाडू छान लागतात आणि आहारात हातपाय कंबर दुखत असेल त्याची, तुम्ही ही अशी लाडू नक्की करून खा. आता हे तुपामध्ये आपण खारीक आणि खोबरं भाजून घेऊया. छान पीठ भाजून घेतलेलं आहे. छान अशी भाजून झालेलं आहे. एकसारखं खारीक खोबरं एकत्रच भाजून घेतलेलं आहे. आपण सर्व साहित्य तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता डिंक हे आपण
हाताने बारीक करून घ्यायचा. मिक्सरला अजिबात बारीक करून घेऊ नका. लाडवांमध्ये असाच डिंक जर लाडवामध्ये लागला तर लाडू खूप छान लागतात. आता डिंक, बदाम बारीक करून घेतले, परत काजू बारीक करून घेतले आणि खोबरं आणि खारीक हेही भाजून छान एकत्र करून घेतले. मनुके अजिबात भाजायची नाही. सुंठ बारीक करून घेतली, तीही चाळून घेतली. यामध्ये मनुके तशीच टाकायची लाडवांमध्ये या. ती तुपात भाजून नाही घ्यायची. आता हे सर्व साहित्य एकत्र छान करून घ्यायचं आणि गूळ आपण हे बारीक करून घेतला होता ते परत एकदा बारीक करून घेऊया, जेणेकरून लवकर या लाडवांमध्ये हा गूळ मिक्स झाला पाहिजेत. एकत्र आता हे मिश्रण करून घेऊया लाडवांचं. आता एकसारखं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे. आता जसं जसं लागेल तसं आपण तूप टाकून एकजीव करून घेतलेला आहे. तूप सर्वही टाकून घेणार आहोत आपण. एकसारखं जसं लागेल तसं तूप आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एक सर्व सारखं मिश्रण करून घ्यायचं. गूळ सर्व मिश्रणात मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे एकसारखं एकसलग मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं आपण तूप ॲड करून घ्यायचं आणि घट्टसर असे गोळे मळून घ्यायचे. आरामात महिना 2 महिने टिकतात लाडू. इतके छान झालेत ना लाडू, खूप छान. तुम्ही लाडू असे नक्की करून बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.